झारखंडमध्ये लोकशाही वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न होतोय. एका पत्रकाराला जेवण करता करता उचलून घेऊन गेले इन्व्हेस्टिगेशनसाठी. मला सीजेपीच्या प्रोटेस्टमध्ये अशी एक घटना दाखवा जिथे एका पत्रकाराला उचलून घेऊन गेले किंवा एखाद्या इन्फ्लुएन्सरला उचलून घेऊन गेले सीजेपीचं प्रोटेस्ट कव्हर केलं म्हणून. पण झारखंडमध्ये विद्यार्थ्यांची बाजू मांडली, प्रोटेस्ट कव्हर केलं म्हणून पत्रकाराला जेवण करता करता उचलून घेऊन गेले. सीजेपीच्या प्रोटेस्टमध्ये देशाच्या पंतप्रधानांना शिवी दिली गेली, आर्मीला शिवी दिली गेली, पोलिसांना शिवी दिली गेली. पण तरी सुद्धा देशाचे पंतप्रधान म्हणतात की माफ केलं. पण तरी सुद्धा काही दोघले म्हणतात की मोदी तानाशाह आहे, बीजेपीने हुकुमशाही आणली आहे, भारताचं संविधान हे खतऱ्यामध्ये आहे. आणि झारखंडच्या विद्यार्थ्यांची बाजू मांडली म्हणून पत्रकाराला इन्व्हेस्टिगेशनसाठी उचलून घेऊन गेले. आता तरी मान्य करा की तुम्ही सीजेपीच्या प्रोटेस्टला फक्त आणि फक्त अँटी बीजेपी आणि अँटी नॅशनल होतं म्हणून सपोर्ट केला. जर तुम्हाला विद्यार्थ्यांची खरंच काळजी असती तर तुम्ही झारखंडच्या विद्यार्थ्यांबद्दल बोलला असता. झारखंडच्या विद्यार्थ्यांची एवढीच मागणी आहे की रिएक्झामिनेशन झाली पाहिजे आणि झालेल्या घटनेची एसआयटी चौकशी झाली पाहिजे. पण एवढी छोटीशी मागणी सुद्धा तिथलं सरकार हे विद्यार्थ्यांची मान्य करायला तयार नाही. आणि तुम्ही म्हणतात की मोदीने हुकुमशाही आणली आहे. खरी हुकुमशाही कुठे आहे हे तुमच्या सर्वांच्या समोर येत आहे. पण आता तरी खरं बोलायला आणि खरं ऍक्सेप्ट करायला शिका.